माझे भजन मिळालंय. उगवला उगवला चंद्र पुनवीचा, उगवला चंद्र पुनवीचा, उगवला चंद्र पुनवीचा. अमरी दई दरिया, अमरी दई दरिया उसळला प्रीतिका. उगवला चंद्र पुनवीचा. काही दिशा कशा फुलल्या, काही दिशा कशा फुलल्या, काही दिशा कशा फुलल्या, काही दिशा कशा फुलल्या. वनी वनी मोदिनी फुलल्या, वनी वनी मोदिनी फुलल्या. नववधू वनितमणी साहया, नववधू वनितमणी साहया. प्रणय रस हा चहुगणी वितळला स्वर्गिका. उगवला चंद्र पुनवीचा, उगवला चंद्र पुनवीचा, उगवला चंद्र पुनवीचा. धन्यवाद. अतिशय सुंदर वातावरणात भजन चालू झाले, पण काय झालं, ह्या गुलामाची लेवल तुम्ही पहिली सुरुवातीला जास्त घेतली. आता सुरुवातीला रिस्पॉन्स दिल्यामुळे झाला काय, नंतर थोडासा गार पडला. आणि मग आमची पब्लिक पण जवळ सकाळी तुका दिवसभर सगळं जागरण चालू होईल. देवाच्या नामात संकीर्तन घोष सकाळपासून चालू असल्यामुळे डबल बारी थोडी उशिरा सुरू झाली. त्यामुळे लोक आपली हळूहळू वाटेला लागून गेली. गजराच्या माध्यमातून खूप मनोरंजन चांगलं करायचं होतं, पण मंडळी आपण सगळे जाणकार आहात आणि तुमच्या सगळ्या या आयोजनाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण थोडं इगो द्या. आज या ठिकाणी तुमच्यासारखे जाणते आयोजक होणार असणं खूप गरजेचं आहे. भजनाला आपल्याला वेगळ्या दिशेकडे न्यायचं आहे. आपण सुरुवातीपासून पेट उदलव खदलव आता ह्या गोष्टी थोड्या कमी करायच्या. त्याला कारण सांगतो, आपल्या भजनाला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम होत होतं आणि म्हणूनच आज सगळ्या प्रत्येक जिल्ह्यातील भजन संघटना जागृत झाली आहे, जेणेकरून आपल्या भजनावरती जे शिंतोडे उडवण्याचं कोणी लोक प्रयत्न करतात त्याला कारण भजनी बुवाच होते. आणि म्हणून ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून तुमच्यासारखे जाणकार भजनी श्रोत्यांनी सुद्धा पेशन्स ठेवायला पाहिजे. रूपाच्या अभंगापर्यंत भजनी बुवानी एकमेकाला न बोलता लोकांना स्वराचा आनंद कसा देता येईल हे करता आलं पाहिजे. गजराच्या माध्यमातून प्रबोधन मनोरंजन नक्कीच व्हायला पाहिजे. आता बुवा कसं झालं, रात्र थोडी सोंग फार, गजराच्या अगोदर 4-5 गाणी घ्यायची, भजनाच्या अगोदर 2-3 गाणी घ्यायची, मग भजन होणार कधी? त्याच्यामुळे लोकांनी ऐकलेली बुवा काय द्यायची गरज नाही. आपण लोकांना काय नवीन देतो याचा प्रयत्न करता आला पाहिजे. बाकी मला तसा काहीच बोललेलाच नाहीये. म्हणजे देवगणा देऊ पण मला काय बोलला नाही. आणि सांगतोय बुवा अलिबागवरून आलाय. काय म्हणतोय? बुवा अलिबागवरून आलेला आहे. अलिबाग म्हणजे त्याला असं वाटतं की अलिबागवरून कोण आपलं येतात ते ना, अलिबाग आपण म्हणतो ना अलिबागचे आहे. पण अलिबाग ही पुण्यवंतांची शूरवीरांची भूमी मंडळी. रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, अलिबाग हे असं क्षेत्र आहे की रायगडची राजधानी म्हणजे अलिबाग तालुका. आणि त्या अलिबाग तालुक्यामध्ये कला, क्रीडा, धार्मिक प्रत्येक क्षेत्रामध्ये असे नावाजलेले प्रत्येक व्यक्तिमत्व आहे. तो मस्किरी म्हणून बोलला, आता बाजूला गेलाय, जरा घाबरला मला. असू दे, गजर तुझ्यासमोर चांगलाच सादर करतोय. आज आया बहिणी आहे आणि जे काय इथले स्थानिक त्यांच्यासाठी सुंदरचा गजर तुझ्यासमोर सादर करतोय. आणि नंतर मग माझ्या ब्राह्मण देवावरून गजर सादरीकरण करणारे मध्ये मध्ये बुवा जर समजा आलेच तर बुवांची थोडी मजा करूया. बुवा म्हणाले की अरे तुले किंवा आपण सुरुवात करायची, बाकीची सुरुवात कधी करतील, बुवा ही आपल्यापासून सुरुवात करूया, बरोबर की नाही? भजन चांगलं होण्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करूया. आपला आदर्श नक्कीच आपल्या नंतरची पिढी घेणार आहे. त्याच्यामुळे भजन या जागी होण्यासाठी आणि ब्राह्मण देवाचं मंदिर आहे, या ब्राह्मण देवाच्या जागेवरती चांगलीच भजन होणं गरजेचं आहे. गैर सादर करता येईल.
पिढीने आतापर्यंत संस्कृती जतन केली. 9 वारी साडी, 6 वारी साडी आणि त्या संस्कृतीनं पदर, या पदराचं महत्व युगानुयुग काय चालत आलेलं आहे आणि आताही पुढे कसं चालावं त्यातून प्रबोधन म्हणून या गजराच्या माध्यमातून कसं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ताई माई अंगा विचार करा घडू देऊ नका पदर डोईवरचा, पदर नाही तुकडा कापडाचा, बाई पदर नाही तुकडा कापडाचा, बाई पदर नाही तुमच्या आयुष्यात सोन झाल्याशिवाय राहणार. म्हणून शरीर शुद्ध होईल स्नानानं, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल ध्यानानं, चित्त शुद्ध होईल नामानं आणि वित्त शुद्ध होईल दानानं. म्हणजे धन, बरं की नाही? शरीर शुद्ध होईल स्नानानं एवढं फक्त आमच्या चंद्रभुवाने ऐकलं. आणि गेला कुंभमेळ्यामध्ये, आता सध्या महाकुंभ जोरात चालू आहे ना, आम्ही जाऊन आलो. तुम्ही गेलात की नाही माहिती नाही, पण 144 वर्षानंतर कुंभमेळा आला आणि गोवा गेली. गोवाना मी सांगितलं होतं ना, शरीर शुद्ध होईल स्नान आणि त्रिवेणी संगम तिथे गेले आणि स्नान करायला गेले. आतमध्ये डुबकी मारायच्या अगोदर तिथे साधू लोक होते. त्यांना विचारतात, साधू महाराज की पाण्यात डुबकी मारताना कोणत्या दिशेला तोंड करून डुबकी मारू? ते साधू जरा हुशार. साधू म्हणाले, ज्या बाजूला तुमचे कपडे ठेवले त्या बाजूला तोंड करून डुबकी मार. कारण जर तुम्ही डुबकी मारली वेगळ्या दिशेने आणि समजा नंतर तुमची नजर गेली की कपडे नाहीये, तर तुम्हाला नागा साधूशिवाय पर्याय नाही. नागा साधू म्हणजे तुम्हाला माहितीये आपले ही महामंडळेश्वर. आता महाकुंभ मेळ्यामध्ये जो बोलता सब तीर्थ बार बार प्रयागराज एक बार. आणि काय किती करोडो लोक गेलेत. आपला हिंदू धर्म काय तो कुंभ मेळ्यात बघावं मंडळी. आपली हिंदू संस्कृती खरोखर एवढी जपून एवढी कमी आहे. अहो प्रत्येक महिन्याला किती सणवार, बरोबर की नाही? आणि तरी पण आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन करायला लागतो, बरोबर की नाही? आणि सांगितलं छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श माझ्या, पण आम्ही आमचे सण विसरून पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन करायला लागलो. 31 आला की आम्ही आमचा गुढीपाडवा विसरतो, बरं की नाही? तो 25 डिसेंबर पासून ख्रिसमस चालू झाली की आम्ही आमच्या घरामध्ये मुंबईमध्ये सांगतो. आमच्या कोकणात नाही पद्धत. मुंबईमध्ये आपली लोक एवढी सुधारित झाली आहे की त्यांना वडाची पूजा नको, त्यांना तुळशी वृंदावन नको, पण ख्रिसमसला तो प्लास्टिकचा ख्रिसमस ट्री आणणार घरात आणि त्याला लाइटिंग करणार. आपली संस्कृती बघा कुठे चाललेली आहे. आम्ही मॉडर्न कल्चरल, आम्ही वेल एज्युकेटेड झालोय, पण आम्ही वेल कल्चरल होत नाही. हल्लीची पिढी प्लास्टिकचा झाड घरात आणणार, त्याला लाइटिंग करणार आणि सगळ्यांना हॅपी मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस, आणि मुलाला लाल टोपी घालून सांता क्लॉजची लाल टोपी घालून शाळेत पाठवणार. पण आम्ही आमच्या शिक्षकांना सांगितलं, माझी पोरं ज्या शाळेत होते शाळेत जाऊन सांगितलं की सगळ्या धर्माचं स्वागत करा, क्रिसमस ट्री घाला, क्रिसमस ट्रीची पूजा करा. लाल टोपी पोराला मी घालणार नाही. जेव्हा शिवजयंती असेल तेव्हा माझ्या मुलाला मी लाल फेटा घालूनच पाठवणार शाळेमध्ये. हे प्रत्येक आई वडिलांनी आपली संस्कृती, हिंदू धर्म आपला वाढला पाहिजे. देव देश धर्म जेव्हा वाचेल
तेव्हा तुम्ही आम्ही असे स्वाभिमान प्रत्येक सण मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करू. बाकी राहिला विषय बुवाचा, तर बुवा मला काय बोललेलं नाही, तो खूप घाबरतो मला. आता जवळ असताना काय तुम्ही पण सगळे असे की आता असं वाटतं की जागरण सगळ्यांना थोडा झाले, पण त्या पदराचं महत्व, अहो माणसाने नामस्मरण आयुष्यभर करावं. पैसा अडका किती कमवला त्याला महत्व नाही. 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा होता, काय कमी होतो, पण कर्म वाईट आणि जंगलामध्ये वनामध्ये कुत्र्यासारखा मेला धृतराष्ट्र. पण ज्याच्याकडे बसायला साधं गोणपाट पण नव्हतं, ज्याच्याकडे बसायला साधं गोणपाट नव्हतं, त्या तुकोबा रायाला देण्यासाठी पांडुरंगानं परमेश्वर वैकुंठातून विमान पाठवलं. ही हरिनामाची श्रीमंती आहे आणि ही नामस्मरणाची श्रीमंती आहे. म्हणून पदर माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा, माझ्या मुलीचा, आमच्या आजीचा पदराचं महत्व काय ऐका. घडू देऊ नका पदर डोई भरता, घडू देऊ नका पदर डोई भरता. आदिमाया शक्ती, त्या स्त्रीची रूप बघा. आदिमाया शक्ती भवानी जगत जननी, संपदा तुषाती लक्ष्मी ब्रह्मज्ञानी, मंदोदरी तारा, पतिव्रता नाही बघा कोण होत्या. मंदोदरी तारा, अनुसूया, सीता, सावित्री, झाशीची तुराणी, झाशीची तुराणी आई जिजाऊ शिवबाजी, आई कळभारी. स्त्रीची रूप बघा. आदिमाया, आदिशक्ती, माय भवानी, जगत जननी, झाशीची राणी. वेगवेगळी स्त्रीची रूप आहेत, पण त्या देवी देवतांचे फोटो आम्हाला कसे दाखवले. नववारी जोडी दिसून देवी आमच्या डोक्यावरती पदर घेऊन, बरोबर नाही. आज आमच्या सगळ्या आया बहिणी होत्या जागरणामुळे होते घरी गेलेले. प्रत्येकाला जागरण 2-3 दिवसाचा उत्सव मोठा आहे, पण त्या पदराचं महत्व पुरुषांनी सुद्धा आमच्या आई वडिलांना, आमच्या आया बहिणींना सांगायला पाहिजे. शुभ कार्याला आमच्या महिलेनं नववारी साडी किंवा सहावारी साडी नेसली पाहिजे, बरोबर नाही. अहो मुंबईमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, नववधू आणि जेव्हा लग्न होतात तेव्हा आई वडील त्यांना मुंबईमध्ये नको, हल्ली मुंबईच्या खोलीमध्ये यायला लग्न लगीन झाला की आम्हाला प्रायव्हसी हवी, बरोबर की नाही. मग नवरा बायको दोघीजण सोबत राहणार आणि सत्यनारायण घालणार. सत्यनारायण घालल्यानंतर त्यांची पंचायत असते, बायकोला उजवीकडे बसवायची की डावीकडे. जेव्हा सत्यनारायणला जोडा बसणार तेव्हा बायकोला उजवीकडे बसवायची की डावीकडे, इथून पंचायत. मग तो नवरा बायकोला विचारणार, भटजी बुवा विचारणार, अहो भटजी बुवा बायकोला उजवीकडे बसतो की डावीकडे. भटजी बुवा पण थोडे हल्लीचे भटजी बुवा मुंबईचे पास, एक पूजा हल्ली की दुसरी पूजा. ते म्हणाले हो बघा कसे जमते ते, उजवीकडे बसवा किंवा डावीकडे. आज ना उद्या तुमच्या डोक्यावरतीच बसणार. म्हणजे हल्ली संस्कृती बघा, आम्ही संस्कृतीचं जतन काय करतो. आज जीन्स पॅन्ट घालून आमच्या आया बहिणी मुंबईमध्ये मॉडर्न कल्चर आलेली, जीन्स पॅन्ट घालून जाणार पाहुण्यांकडे नवीन लग्न झालेल्या. मग आमच्या जुन्या जाणकार आजी समजा ओटी भरायला लागली, ओटी कशी भरणार, खाणा नारळाची जीन्स पॅन्ट आणि टॉप, पदर नाही तर नवऱ्याकडून रुमाल घेणार आणि रुमालामध्ये ओटी घेणार, त्याची गाठ मारणार, ती भरलेली ओटी खाणा नारळाची नवऱ्याकडे जाणार. ओटी तिची भरली की नवऱ्याची भरली, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं प्रबोधन कसं असावं भजनातून, आपली संस्कृती आणि आपली माणसं यामध्ये जिव्हाळा कसा निर्माण होईल हे भजनातून प्रबोधन करता आलं पाहिजे. आता अरे तुरे इकडं बघ तिकडं बघ, तुझा कसा, तुझ्या कमरेखाली माझ्या कमरेखाली, हे आपण कमी करायचं. तुमच्यासारखे जाणकार भजनी श्रोत्यांनी आपल्याला जसं कीर्तनकारांना दिवस आलेले आहे, बरोबर की नाही. बघ सकाळी 24 तास लावलं, टीव्ही लावली की कीर्तनकाराची कीर्तन बघा, विदर्भातली मराठवाड्यातली कीर्तन टीव्हीवरती बघायला मिळतात, तर आपली भजनं ऐकायला मिळत नाही. कारण आम्ही आमच्या भजनाला कुठेतरी गारबोट लावतोय. आपण
श्रीमंती भजनाची श्रीमंती कमूया. नक्की तुझ्या आपण टीव्हीवरती झळकू. आज आम्ही G24 मध्ये इथे या गावामध्ये आहेत, बरोबर नाही? त्यांच्यापर्यंतची बातमी उद्या भजन कशी झाली आज सुरुवात करतील. नक्की त्याला चांगले दिवस होतील म्हणून सांगताय का? सरळ 3 अक्षरी नाव पदर आहे, पण त्या पदराचं मोठेपण किती आहे? आपल्या कान्या बाळाला आई जेव्हा अमृत प्राशन करते तेव्हा पदर ते मुलाच्या डोक्यावरती घेतला की भल्या भल्यांच्या नजरा, वकवकलेल्या नजरा सुद्धा मानाखाली घालतात. जेव्हा मुलाची चूक होते तेव्हा देवाकडे आई पदर पसरते की माझ्या मुलाच्या, माझ्या घरातल्या सगळ्यांच्या चुका पदरात घे. उन्हातानातून कान बाळ जेव्हा घेऊन आई जाते तेव्हा मुलाच्या डोक्यावरती पदर टाकणार. उन्हापासून संरक्षण, वादळापासून संरक्षण, पावसापासून संरक्षण, हे त्या पदराचं महत्व. किती सोपा शब्द पदर आहे, पण त्याचं महत्व किती आमच्या आया बहिणींना या युगानुयुगे देवदेवताने लावून दिलेलं आहे. आई जिजाऊ डोक्यावरती पदर. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ नेहमी डोक्यावरती पदर. महाराष्ट्राची पहिली लाडकी प्रतिभाताई म्हणजे देशाची राष्ट्रपती झाल्या, पण पदर डोक्यावरून कधी ढळला नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान, डोक्यावर कधी पदर ढळला नाही. गरिबांच्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पदर कधी डोक्यावरून ढळला नाही. अहो मोठमोठ्या हस्ती त्यांना कधी लाज वाटली नाही पदराची. आणि आजकालची आमची पिढी देवाच्या ठिकाणी सुद्धा जाताना जीन्स टॉप घालून जातात. ही आपली संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. आणि ज्यांनी पुरुषांनी सुद्धा कसं यायला पाहिजे देवाजवळ, चांगले कपडे साजेसे घालून यायला पाहिजे. देवाजवळ येताना आया बहिणी कसं यायला पाहिजे सांगण्याचा उद्देश एवढा. आपण जेवढी संस्कृती सांभाळा तेवढं आपला देवाचं देवपण टिकणार आहे का? आणि यम आला त्याला द्यायला आका सातबारा कोरा करत होता, पण देवाजवळ पैसा अडका चालत नाही. जिथे तुमचं प्रारब्ध संपलं, एकदा आपली वेळ आली जायची की मग तिथे कुठला आर्ग्युमेंट नाही, बरोबर की नाही. पण
बुवानी एकदा यमाला असं पाठवलेलं आहे. एक दिवशी असं झालं, बुवानी सांगितलं मला स्वप्न पडलेला, माझ्या स्वप्नामध्ये यम आला होता. यम आणि यम आला दरवाजा ठोकल्याबरोबर बघतोय तर काय, बुवानी दरवाजा उघडला, समोर यम, बाजूला रेडा. आणि दरवाजा बोलला तर बोलते आपण कोण, तो बोलते यम है हम. यम है हम बोलल्यानंतर काय काम आहे, बोलते मी तुझा जीव घ्यायला आलो. स्वप्नामध्ये गोष्ट आहे, तरी नाहीये. आणि तुझा जीव घ्यायला आल्या बोलल्याच्या नंतर आता बुवा घाबरले. बुवाला वाटलं झालं, आता बुवा म्हणाले 1 करोड देऊ, 2 करोड देऊ, आता 7-12 करोड जमणार नाही. आता शेवटी पर्याय बुवा म्हणाले ठीक आहे, यमा या घरी जरा तुमचा पाहुणचार करू, मी भजन करतो, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुणचाराचा पाहुणचार करू, तुमचाही करतोय. यम बोलला ठीक आहे, हरकत नाही. यम आतमध्ये आला आणि बुवा गेले आतमध्ये. चांगला दूध उकळलं 1 ग्लासभर, त्यामध्ये अक्रोड, बदाम, पिस्ता घातलं आणि त्यामध्ये थोड्या झोपेच्या 2 गोळ्या गोळ्या घातल्याच्या नंतर बुवाला आणून दिलं आपल्या यमाला. यमाने ते दूध घाटा प्यायल्या बरोबर त्या झोपेच्या गोळ्या टाकल्यामुळे यमाला आली झुलकी. थोडी झुलकी लागल्यावर यम बोलतोय एक काम करू का, जरा मी थोडा पडू का. आणि तो यम झोपल्याबरोबर बुवानी काय केलं, यमाने 50 जणांची लिस्ट आणली होती. ती लिस्ट बघितली आणि बघतोय काय, पहिला नाव चंद्रकांत जाधव. बुवानी तिथे काय केलं, थोडासा फोल्डरमध्ये खोडला आणि पहिला जो नाव होता तो शेवटी घेतला, 50व्या नंबरवरती. आणि 50वा नंबर होता तो पहिल्या नंबरला घेतला. लिहिल्याबरोबर 2 तासांनी तो यम जागा झाला. यम म्हणाला, चंदू आज मी खूप खुश आहे. अरे एवढे दिवस लोकांचे जीव प्राण नेता नेता एवढा थकलो होतो, पण तू जो माझा पाहुणचार केलास, मला जो दूध 1 ग्लास दिलास, त्यामुळे मी एवढा खुश झालो, मला खूप विश्रांती मिळाली. सकाळपासून मला 50 लोकांचे प्राण घ्यायचे होते, पहिला नंबर तुझा होता आणि 15 दिवसाचा माझा दौरा आहे. आता मी एक काम करतोय, पहिला नंबर तुझा होता, मी सुरुवातीपासून सुरुवात करणार होतो पहिल्या नंबरापासून, आता मी खालून सुरुवात करतोय. खाली नंबर कुणाचा होता यांनी लिहून पुन्हा येणार, म्हणजे शेवटी जीव जायचा तो जाणारच. माणसाचं प्रारब्ध चुकलेलं नाही. तो पहिला नंबर जसा चंदूपाने खाली ठेवला, यमाने खालून सुरुवात केली आहे. त्यामुळे देवाला फसवायचं काम आपण करणार नाही. कोणी सांगितलं म्हणून देवाजवळ चलन तुमचं भलं पुण्याचं चालणार आहे. बरोबर, तुम्ही जेवढं पुण्य कराल तेवढं तुमचं आयुष्याचं सोनं होईल म्हणून सांगितलंय.
अपेक्षा करत. धन्यवाद धन्यवाद. या गावावरून थोडकं मोडकं गजर होते 5 मिनिटांमध्ये आठवतोय कुठल्याही काही गोष्ट न बोलता. खरोखर अतिशय पुण्यवान आणि शीलवान असे हे पापर्डे गावामध्ये नाईक धुरेवाडी यांचं योगदान त्या गावासाठी फार महत्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नाईक धुरे हा एक ब्रँड बनलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे. एक छोटस गजर ब्राह्मण देवावरून रचलेलं आहे. ऐका. या पंढरपुरात आणि एक रत्नांची खाण या गावामध्ये कशी जन्माला आली. या मंदिराचं वर्णन खरोखर सन्माननीय विश्वजित नाईक यांनी मला सगळं लिहून पाठवलं. विविध देव देवतांची दाटी ब्राह्मण देव ब्राह्मणाई रामेश्वर देव अनुभव कालेश्वर भोंडगीर आणि महालक्ष्मी अशा विविध देवांनी दाटी करून हे गाव पुण्यवान केलेलं. 125 वर्ष 325 पायऱ्यांची ही घाटी आणि निसर्गरम्य असा अमृताचा झरा वर्षाच्या 12 महिने वाहतो. पावसाळ्याचं वातावरण या गावचं असं विलोभनीय असतं की माणसाचं मन मोहून जातं आणि त्या देवाच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर माणसाचं तन मन धन त्या देवाच्या चरणाशी अर्पण होतं. आणि असं समृद्ध संपन्न गाव त्यामध्ये नाईक धुरे विकास मंडळाची ख्याती या गजराच्या माध्यमातून ब्राह्मण देवाची ख्याती कशी देव देवतांची दाटी झाली भक्तांच्यासाठी ग्रामदैवत पावणाई ग्रामदैवत पावणाई सदापाठी शिराई ब्राह्मणदेवाच्या पायथ्याशी हरवाय अमृताची अमृताच्या धारेची उपमा जो झरा त्या ब्राह्मण देवाच्या पायथ्याशी अमृताची धार जणू काय ते अमृत प्राशन केल्यानंतर आपल्या पुण्याची प्रचिती प्रत्येक भक्ताला कशी येते आहे का. ब्राह्मण देवाच्या पायथ्याशी हरवाय अमृताची हरवाय अमृताची हरवाय अमृताची 125 पायऱ्यांची चढण्या गाठी मंदिराची 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 सुख शांतीचा झरा सुख शांतीचा झरा वाहे देवाच्या दारात वाहे देवाच्या दारात देवाच्या मंदिरात बसले नाही तुझे वाडीत ब्राह्मण देवाच्या मंदिरात बसले नाही तुझे वाडीत ब्राह्मण देवाच्या मंदिरात बसले नाही तुझे वाडीत 100 वर्षाची पुण्याई 125 वर्षाची हरिनामाची पुण्याई हरिनामाची पुण्याई हरिनामाची पुण्याई नाईक धुरे समाजाची कीर्ती गाजली भुवरी कीर्ती गाजली भुवरी कीर्ती गाजली भुवरी ब्राह्मण देवाचे सेवेकरी श्रद्धा त्यांची देवावरी श्रद्धा त्यांची देवावरी श्रद्धा त्यांची देवावरी 125 वर्षाची पुण्याई या मंडळी. आणि म्हणूनच स्वर्गीय रामेश्वर बाबूराव नाईक धुरे बुवा स्वर्गीय भास्कर बाबूराव नाईक धुरे बुवा कैलासवासी मनोहर नाईक धुरे बुवा आणि त्यानंतर
आमचे संदीपजी नाईक धुरे बुवा, संदेश नाईक धुरे बुवा आणि तरुण दमाचे ओंकार धुरे बुवा अशी वेगवेगळी रत्न, विविध रत्न या गावात जन्माला आले. नवे नवे तर वाशी मार्केट मध्ये आंबा व्यापारी 5 ब्रँड कोण सखाराम नाईक धुरे, बाबाजी नाईक धुरे, तानाजी तुळाजी नाईक धुरे, तानाजी जगन्नाथ नाईक धुरे आणि विश्वास नाईक धुरे. बरोबर ना? आमचे विश्वासजी नाईक धुरे तुम्ही पण म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पण लिस्ट मग आमचा प्रश्नच मिळतेला. अशी वेगवेगळी दिग्गज मंडळी आहेत. नवे नवे तर उद्योजक, व्यावसायिक, कलाकार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए या बाबतीत मोठमोठ्या हुद्द्यावरती कामं करणारी माणसं या ब्राह्मण देवाच्या कृपेनं या नाईक धुरे गावामध्ये, नाईक धुरे वाडी आणि पापर्डे गावात जन्मात आलेले आहेत. आणि म्हणूनच आज हा जो रिस्पॉन्स आणि जो उत्साह बघायला मिळालेला आहे, फक्त थोडी बारी धावा सुरू व्हायला पाहिजे. अजून आम्हाला म्हणजे जो आनंद मिळाला ना, आता ठीक आहे जागरणामुळे लोक वाटेला लागले, पण असं हे संपन्न गाव आणि त्यामध्ये आमच्या हे नाईक धुरे विकास मंडळाची ही ख्याती त्या ब्राह्मण देवाच्या बरोबर असेच अजरामर होत राहू अशी त्या ब्राह्मण देवाच्या प्रार्थना करत आहे. का ब्राह्मण देवाचे सेवेकरी श्रद्धांची देवावरी, श्रद्धांची देवावरी, श्रद्धांची देवावरी. वैष्णवी बुवा जन्म घेती, वैष्णवी बुवा जन्म घेती, वैष्णवी बुवा जन्म घेती. देव ब्राह्मण कृपा करी, देव ब्राह्मण कृपा करी, देव ब्राह्मण कृपा करी. सन्माननीय सहदेव नाईक धुरे यांच्याकडून 101 रुपयाचा सन्मान प्राप्त केला. धन्यवाद. अशी कृपया देवाची, श्रद्धा आहे भक्तांची, श्रद्धा आहे भक्तांची, श्रद्धा आहे भक्तांची. धनधान्याची भरती नित्यकाळी गावावरती, नित्यकाळी गावावरती, नित्यकाळी गावावरती. गावचे माजी सरपंच सन्माननीय श्रीकांत नाईक धुरे यांच्याकडून माझ्या भजन मंडळाला 201 रुपयाचा अनुभव प्राप्त केला. धन्यवाद. त्याचप्रमाणे या गजरासाठी विश्वजी नाईक धुरे यांच्याकडून आम्हा भजन मंडळाला 201 रुपयाचा अनुभव प्राप्त केला. धन्यवाद. हे पापार्डे गाव, त्यामध्ये नाईक धुरे वाडी आणि समस्त बारावाड्यांचं गाव सुजलाम सुफलाम आणि प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तुंग भरारी घेणारी रत्न या गावामध्ये जन्माला यावी अशी श्री ब्राह्मण देवाचरणी प्रार्थना करतोय. पंचक्रोशीला आलेल्या सर्व भजनी श्रोत्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ती देवाचरणी प्रार्थना करतोय. या ठिकाणी आमचे युट्यूबवर प्रज्वल गायकवाड आणि सर्व मला कुठून व्हिडिओ शूटिंग करताय. बरं, ते पण प्रज्वल नाईक धुरे. क्या बात आहे बाबा. प्रज्वल गायकवाडांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आपण युट्यूबवर बरं की नाही, यापुढे बारी पेटलेली, बारी खदवलेली तुम्ही नाही करणार मला माहिती आहे, पण असे काय आहेत, आपण आपली संस्कृती चांगली मांडायची. ज्या बुवांची भजनं चांगली होती ती लोकांना चांगली दाखवा. आज आपल्या संदीप नाईक धुरे बुवा सुद्धा सिंधुदुर्ग भजनी मंडळामध्ये आहेत. आज मिटिंगला गेलो, सगळे गेले, आपले चौथे
आमच्या रायगडहून सुरुवात केलेली आहे की भजन संमेलन महाराष्ट्रात आहेच, पण तिथून आपण आता भजनाला चांगली दिशा कशी आहे यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे. जोरदार टाळ्यांच्या प्रशंसा होत्या. कोपर्डी गाव स्वच्छता अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरं की नाही एवढा बदल लिहून पाठवलं असं अजून काहीतरी नसलं. 40 लाखाचं बक्षीस जिंकलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गावासाठी होत्या. क्या बात आहे. बरं की नाही. सिंधुदुर्ग जिल्हाच असा आहे, त्यामध्ये प्रत्येक गाव असं आहे की ते भजन करताना आर्थिक समाधान मिळतं. बरोबर. मुंबईमध्ये आज या आठवड्यामध्ये मी 3 वेळा आलो. लास्ट टाइम परवा सोमवारी बाहेर होती, त्याच्यानंतर पहिली परवा स्पर्धा होती. त्या स्पर्धेचा तुम्ही सगळ्यांकडे बघितला असणार. बरोबर की नाही. त्या स्पर्धेमध्ये असे काही स्पर्धक असतात की परीक्षकाला आणि आयोजकाला सुद्धा दोष देणारे परीक्षा स्पर्धक असतात. बरोबर की नाही. मग आपण स्पर्धकांचा रोल काय असायला पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टी आपण परीक्षकाला विचारूया. तर परीक्षकाची बदनामी करण्यासाठी एक असा स्पर्धक होता दुर्गेश मिडगावकर. त्यांनी बदनामी करण्यासाठी माझ्या नावाने सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल केला मेसेज. म्हणजे परीक्षक आणि आयोजक जर असे शिंतोडे बरं. मी त्याला असं पण त्यांना म्हणालो की स्पर्धाचं परीक्षण निकाल लागायच्या अगोदर म्हणालो की तुम्हाला ज्या काही चुका असतील माझा नंबर घ्या, मला विचारायचं. माझं काम आहे चुका तुझ्या सांगायच्या. पण केवळ बदनामीसाठी हा स्टंट केला होता. पण तो तोंड भशी पडलेला आहे. कारण महाराष्ट्र जाणतो, कोकणात लोकांना जाणतो आम्ही कशा पद्धतीने. आज गेली वय माझं 43, 20 ते 25 वर्ष बुवा भजनाच्या क्षेत्रामध्ये, त्यामध्ये स्पर्धा करून चंद्रबुवा असू द्या, आम्ही असू द्या, अनेक भजनी बुवा आहेत की आम्ही स्पर्धा करून पुढे आलो. पण कधी कुठल्या परीक्षकाला आयोजकाला कधी जाऊन विचारलं नाही की आमचा नंबर का नाही आला. त्यांच्या शाबासकीची थाप हा विचारलं काय चुकलं का आमचं. त्यांनी सांगितलं तर त्या चुकीमध्ये आम्ही सुधारणा करत गेलो. पण आम्ही कधी परीक्षकाला दूषण देत बसलो नाही. आणि म्हणूनच आज ब्राह्मणदेवी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज शिक्कर बुवा, चंदू जाधव असू द्या, गोठ्यानंतर असू द्या, विशाल मसूरकर असू द्या, आमचा दुर्वास असू द्या, बरं की नाही. कुठेतरी चांगली गाणारी भजनी मंडळी तयार झाली आहे. ही आमची पोच पावती. त्याला कारण आम्ही आमच्या गुरुजनांचा आणि आई वडिलांचा आदेश आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलंय. आणि तुमच्यासारख्या थोर भजनी श्रोत्यांचा ज्येष्ठ श्रेष्ठ बुवांचं मार्गदर्शन घेतलंय. आम्ही कोणाला उलटा बोलत बसलो नाही. आणि म्हणूनच आज तुमच्यामुळे आम्हाला कुठेतरी मानपण आहे हे प्रत्येकाने सांभाळलं पाहिजे. बाकी मला सगळ्यांना शुभेच्छा देते. येणारा प्रत्येक स्पर्धक आपल्या कोकणाचं वैभव झालं पाहिजे. एकमेकाला दूषण देऊन आपला कधी मोठेपणा मिळत नाही. बरोबर की असो. तर या गावासाठी खूप खूप लाख लाख शुभेच्छा देते. आणि गजराची सांगतो भरती माझं आयुष्य सुंदर हो, माझ्या मंडळीचं सोन्या सुंदर हो, अशी त्या ब्राह्मण देवाची मी प्रार्थना करतोय. माझ्या दोन वाचकांचं पण आयुष्य सुंदर हो. कारण ही जोडी अशी आहे की गावी येताना मला काय टेन्शन नसतं. मला फोन करून सांगायचं कुठली मात्रा घ्यायच्यात, किती मात्रा घ्यायच्यात काय. आज मी भजन बुवा सादर केलं 15 मात्रांचं. त्यामध्ये माझ्या मंडळीचा पण कस होता. तुम्ही ते भजन ऐका. त्या भजनाचं नोटेशन एक 6व्या मात्रेपासून आहे, एक 10व्या मात्रेपासून आहे आणि एक सम तो सम आहे. असं विशिष्ट प्रयोग आहे आणि तो सिद्ध म्हणजे तो साध्य झालेला आहे. 6व्या मात्रेपासून 10व्या मात्रेपासून आणि 15व्या सम टू सम सगळेच घ्या. बरे की नाही. पण मधल्या 15 मात्रांचा ऑड म्हणजे चाल असताना मधून घेणं हा मंडळीचं कसं आहे. आणि आज माझे चिरंजीव पण इथं आलेले आहेत. भजनासाठी तुम्ही सगळेजण ओळखताय त्या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळं आज त्याचं भाग्य आहे की ब्राह्मण देवाकडून मी येण्याचा योग मिळाला. नाही तर तो सध्या इंजिनिअरिंग होते त्यामुळे योग मिळत नाही. हे माझे सर्व शिष्य मंडळी मुंबईवरून आम्ही 4-5 जण नेहमी येतो. म्हणजे असं तुम्ही समजा नको की वाजवी दोघे जण बुवाचा बजेट जास्त आहे पण बुवा गावावरून मंडळी नको. मुंबईवरून 5 जण नेहमी असतात. बरं की नाही. असं सगळ्यांना शुभेच्छा देत आहे का. ब्राह्मण देवाचा भजनात, ब्राह्मण देवाचा भजनात मंदिर
धन्यवाद.